ते मी धाराशिव दौऱ्यावर 2 दिवसासाठी आहे आणि त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसापासून माझा आणि जरांगे पाटील साहेबांशी चर्चा होत होते. त्यांनी मला सांगितलं होतं की मी आंतरवाली सराटीला खरं तर आज जाणार होतो, परंतु त्यांनी लातूरला आज काही बैठकीची वेळ दिली होती, त्यामुळे ते म्हणाले मी लातूरला आहे. आणि योगायोगानं आज दिवंगत नेते विलासराव देशमुखांची पुण्यतिथी असल्या कारणानं त्यांच्याही समाधीस्थळावर मला जाण्याचा योग आला. तर त्यांच्या समाधीस्थळावर जाऊन मी आज जरांगे पाटील साहेबांना भेटायला या ठिकाणी आलो होतो. प्रामुख्यानं धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांच्या काही मागण्या होत्या, त्यामध्ये प्रामुख्यानं मराठा भवनाची एक मागणी होती. दुसरी मागणी होती त्यांची जे काही सर्टिफिकेट्स बाकी होते ते सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायला मी सांगितलं होतं जिल्हाधिकारी धाराशिव यांना. ती बऱ्याच अंशी ती पूर्ण झालेली आहे. आणि प्रामुख्यानं शेवटची जी मागणी होती त्यांची 150 फुटाचा भगवा ध्वज, तर ती भगवा ध्वजाचा जो आहे तो मंजुरी दिलेली आहे आणि 17 तारखेला जरांगे पाटील साहेबांच्या हस्ते त्याचं आम्ही भूमिपूजन करतोय. तर ती वेळ सुद्धा जरांगे पाटील साहेबांनी दिलेली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री या नंतर जी काही मराठा समाजानं मागणी केली होती जिल्ह्याच्या दृष्टिकोनातनं, ती त्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, त्याबद्दल तरी समाधान व्यक्त केलं. नाही बघा, आता शेवटी सरकार म्हणून ज्या ज्या वेळेस जरांगे पाटील साहेबांचं काही आंदोलनाची भूमिका असते त्यावेळेस सरकार म्हणून आमच्या डिपार्टमेंटचे मंत्री किंवा आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्री त्यांना भेटायला येत असतात. आणि आजही आता त्यांनी जे त्यांचं आंदोलन आहे मुंबईला त्यांना यायचं आहे, तर त्यांनी त्यांची भावना माझ्यासमोर व्यक्त केली. ती भावना मी मुख्यमंत्री या नात्यानं देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांच्या कानावर घाली. आणि निश्चितपणे त्यावर जर काही तोडगा निघाला 27 तारखे 29 तारखेच्या अंतर, मी सुद्धा त्याबद्दल मला समाधान वाटतं. बघा, चर्चेत सगळे तोडगे निघत असतात. आजही जरांगे पाटील साहेबांनी जेव्हापासून आंदोलनाची भूमिका केली तेव्हापासून ज्या ज्या त्यांच्या मागण्या होत्या, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यातील बहुतेक मागण्या मान्यही झालेल्या आहेत, काही मागण्या बाकी आहेत. निश्चितपणे सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे, त्यामुळे मार्ग हा निश्चितच निघेल असं मला वाटतं. फक्त चर्चा होणं गरजेचं आहे. आता बाईक टॅक्सी पॉलिसी फक्त लातूरमध्ये नाही, पूर्ण राज्यामध्ये लागू होईल आणि लवकरच लागू होईल. नाही बघा, कसं आहे, तुळजापूरच्या पूर्ण परिसर विकासासाठी राज्य शासनानं 1850 कोटीपेक्षा जास्त निधीची तरतूद केलेली आहे. तुळजापूर हे पूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं एक प्रतीक मानलं जातं. आणि भवानी मातेच्या विषयी भावना ज्या आहेत सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या फार वेगळ्या आहेत. आणि प्रत्येक भक्तांनी मागणी केली होती की तुळजापूरचा विकास होणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून विकास चालू असताना आर्किओलॉजी डिपार्टमेंट आणि जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या वतीनं काही आराखडा प्रकाशित केले. त्या आराखड्यामध्ये काही आक्षेप असेल तर चर्चेत मार्ग निघू शकतो. आम्ही अनेक लोकांशी चर्चा करून वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी बदल सुद्धा केलेले आहेत. भविष्यामध्ये अजून काही जर करायचं असेल तर आम्ही जितेंद्र आव्हाडांशी पण चर्चा करून त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करण्याऐवजी, मी आणि ते शेजारीच ठाण्यात राहतो, मला जर त्यांनी असं सांगितलं असतं की आपल्याला चर्चा करायची आणि काही मार्ग निघतो का, तर त्यांना एवढा लांब यायची गरज नसते 12 तास गाडी चालवून. त्यामुळे मला असं वाटतं जे चर्चेतनं मार्ग निघतो आणि शहराचा किंवा एखाद्या मंदिराचा जर विकास होत असेल तर त्याला आडकाठी आणू नये. आम्ही खूप प्रयत्न करून त्या मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर करून घेतलेलं आहे. आणि तुळजापूर देवस्थान हे सगळ्यांच्या मनामध्ये असलेल्या, भक्तांच्या मनामध्ये असलेले देवस्थान आहे. त्याचा विकास होत असताना निश्चितपणे प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्यांचा सुद्धा आदर राखला. नाही बघा, बिलकुल छत्रपती शिवरायांचे हात लागलेल्या कुठल्याही मूळ जो गाभारा आहे त्याला हात लावला जाणार नाही. आणि आर्किओलॉजी डिपार्टमेंटची अशा पद्धतीचा आराखडा सुद्धा प्रकाशित केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीला चर्चेतनं मार्ग निघू शकतो.